कार्यकर्ता हा आयुष्यभर संघर्षच करत राहतो। कार्यकर्ता सतरंजा टाकत असतो, कार्यकर्ता स्टेज बांधत असतो, कार्यकर्ता गावभर बॅनर लावतो, कार्यकर्ता पत्रक छापतो, कार्यकर्ता सगळ्यांपर्यंत वाटप करतो, कार्यकर्ता आपल्या नेत्याचे, आपल्या संघटनेचे, आपल्या पक्षाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करतो। कार्यकर्त्याला कुत्र सुद्धा विचारत नाही ज्यावेळेस कार्यकर्त्यावर वाईट वेळ येते। का हो नेते असं वागतात? कार्यकर्त्यासाठी कोण आहे का नाही? कार्यकर्ता आयुष्यभर स्वतःच्या करिअरकडे लक्ष देत नाही। कार्यकर्ता नेत्याचा शब्द तोंडातून पडेपर्यंत झेलून तोच शब्द प्रमाण मानून काम करतो, कारण त्याच्या विचारांवर प्रेम असतं। आजकाल विचारांचे कार्यकर्ते फार कमी मिळतात। जातीचे कमी असतात तसे मतीचे सुद्धा जास्त असतात। मतीचे कमी असतात त्यावेळेस स्वार्थी सुद्धा लोक जास्त असतात। पण कार्यकर्ता कुठल्याही विचारधारेचा असू द्या, कार्यकर्ता कुठल्याही पक्ष संघटनेचा असू द्या, तो त्याच्या विचारामध्ये प्रामाणिकपणे 100% चांगलं देण्याचं काम करतो। पण आमच्या इथली दरिंदर राजकीय व्यवस्था, आमच्या इथली घाणेरडी सामाजिक व्यवस्था कार्यकर्त्यांना अक्षरशः म्हणजे वापरून घेण्याचं काम करते। काम संपल्यानंतर नेता सुद्धा त्या कार्यकर्त्याला आयुष्यात कधी फोन करत नसतो। सगळ्यात वाईट दुर्दैव कधी वाटतं बघा, आपल्या कार्यकर्त्याचा कधी वाढदिवस असतो, आपल्या कार्यकर्त्याचा ज्यावेळेस वाढदिवस असतो त्याची माफक अपेक्षा असते आपल्या नेत्यानं कधीतरी फोन करावा, आपल्या नेत्याने आपल्यासाठी 4 ओळीच्या शुभेच्छा पाठवाव्यात, आपल्या नेत्याने किंवा आपल्या जवळच्या लोकांनी त्याचं जास्तीत जास्त सोशल मीडियावर किंवा जिथं वाटेल तिथं आनंदाचे किंवा आशीर्वादाचे 4 शब्द सुद्धा त्या कार्यकर्त्याला 12 हत्तीचं बळ देतात। पण आमचे नेते बघा, तुम्ही कुठलाही नेता पकडा, मी कुठल्या एका नेत्याबद्दल बोलत नाही बरं का, नाहीतर तुम्हाला मिरच्या झोंबतील। मी नेता या शब्दाबद्दल बोलतोय। आमचा नेता कुत्र सुद्धा त्याला कधी विचारत नसतं, तो कधी मेसेज करत नाही, कधी फोन करत नाही। शुभेच्छा तर सोडा शिंदे साहेब, शुभेच्छा तर बोलायचंच नाही। अहो ते वाढदिवस झाला तरी 4-8 दिवसांनी सुद्धा विचारत नाही की कार्यकर्त्याला आपण चांगलं म्हणलं पाहिजे का नाही। सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्याला स्पेस द्यायचं तर लय लांब राहिलं। काही तर नेते असे असतात, तुम्हाला शहरांमध्ये किंवा गल्लीबोळात पाहायला मिळतील बघा। एखाद्याला जर त्याच्या कर्तृत्वात किंवा त्याच्याकडे जर काहीतरी चांगलं करण्याचं जर त्याच्याकडे कौशल्य असेल, बरोबर त्याला टाळलं जातं। कुठल्या तरी दीड दमडीच्या नेत्याला आपला नेता भेटायला जातो, अरे ह्याच्यासोबत बसलेले असतात, चहा पिलेले असतात, पण सोबत घेऊन जाताना दुसरंच एखादं मैद्याचं पोतं घेऊन जातात। त्याचं कारण काय असतं? उद्या तो मोठा झाला तर आपल्याला विचारणार नाही। अहो असं कधीच नसतं। आणि सगळ्यात महत्वाचं, कार्यकर्ता हा नेत्याच्या सहवासाला भुकेलेला असतो। कार्यकर्ता हा नेत्याच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्नवादी असतो। बघा तुम्ही नेत्याला फोन करून, अहो फोन उचलायचं तर सोडा, मेसेज पाठवलेला 4-4 दिवस नेते बघत नाहीत। आणि ह्यांचे मोबाईल, अहो ह्यांना दिवसभरात कोण फोन करत नाही, त्याचं दुसरं पण कारण असतं। नेते भरपूर झालेत, कार्यकर्ते कमी झालेत। सध्या तर प्रत्येकाला वाटतं, आम्ही जर 4 जण मित्र असू, पदाधिकारी कार्यकर्ते, 4 जणाला वाटतं की आम्ही सगळेच नेते। अरे कसं काय? कुणाला तरी कार्यकर्ते व्हावं लागेल, कुणाला तरी नेता व्हावं लागेल, पण हे सगळं सध्या अनभिज्ञ आहे। कार्यकर्त्याच्या मुळावरच नेता असा दबा धरतो की त्या कार्यकर्त्याला श्वास सुद्धा घ्यायला संधी नसते, गुदमरलेला असतो। नेता नेहमी कार्यकर्त्याकडून अपेक्षा करतो, कार्यकर्त्यांनी नेत्याकडून अपेक्षा केली तर म्हणजे नेत्याने चुकीचं केलं तरी कार्यकर्त्यांनी मान्य करायचं, नेत्या चुकीचं वागला तरी कार्यकर्त्यांनी मान्य करायचं, नेत्याने चुकीची भूमिका घेतली, नेत्याने, अहो सगळ्यात महत्वाचं, नेता भूमिकाच घेत नाही, निष्क्रिय असतो, तरी कार्यकर्त्यांनी गप्प बसायचं किंवा आपलाच नेता म्हणून हुजरा करायचा, मुजरा करायचा।
या धंद्यामध्ये काय झालंय, या सगळ्या चापलुसीमध्ये, आणि बरेच असतात बघा लाल घोटे कार्यकर्ते, लाल तोंडातून गळेपर्यंत लाचारी करतात. म्हणजे एखाद्या विषयी किती म्हणजे इच्छा नसताना सुद्धा गोड बोलावं, याला सुद्धा एक सीमा असते. म्हणजे ज्या माणसामध्ये संतोष शिंदेमध्ये ते गुणच नाहीत, तर त्या संतोष शिंदे विषयी एवढं लाल घोटेपणा करायचा. अरे लाज वाटली पाहिजे त्याला सुद्धा की त्याच्याविषयी किती लोक बोलतात. त्यावेळेस त्याने पण म्हणलं पाहिजे, आहेत का आपल्यात एवढे गुण? ही जी अंधभक्तांची आणि मुरदाड लोकांची जी काही म्हणजे संख्या वाढली ना साहेब, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालंय. देशाबद्दल मला काही देणं घेणं नाही. मी महाराष्ट्राबद्दल आणि खास करून पश्चिम महाराष्ट्राबद्दल जास्त बोलतो. विदर्भातले नेतेही कणखर आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत, पदाधिकारी सुद्धा आहेत. ते कुठल्याही पक्ष संघटनेचे असू द्या. क्रांतीची भूमी म्हणलं तर मराठवाडा, संघर्षाची सुद्धा विदर्भाची तीच परिस्थिती आहे. लढूनच सगळं मिळवत आहे. 12 महिने दुष्काळानं म्हणजे कधीही बघितलं तरी ऊनच असतं आणि दुष्काळच असतो. ते नेते तर अजून उपेक्षित. पण त्याच्यापेक्षा डेंजर आणि वाईट परिस्थिती साहेब कुठली आहे माहिती आहे का? सधन पोट भरलेली लोक तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतील. कोकणात सुद्धा उपेक्षितांची संख्या जास्त आहे. प्रतिनिधित्वाची फार तिथं गरज असते. पण तिथं आजकाल घराणेशाहीने फार मुरदाड केली लोकशाही. आणि मला याच्यावर तर जास्त बोलायचंय. आमच्या कार्यकर्ते नावाच्या जमातीला या घराणेशाहीमध्ये अक्षरशः वाट लावली. अगोदर म्हणायचं आमचे दादासाहेब ग्रेट आहेत, आयुष्यभर झिजायचं. नंतर दादासाहेबाचा पोरगा येतो त्याच्यासाठी झिजायचं. नंतर पोराची बायको येते त्याच्यासाठी झिजायचं. मग त्याचा एखादा चुलत भाऊ असतो, त्याचा चुलता असतो. म्हणजे फक्त त्या घराण्यातच, आमदार घरातच, खासदार घरातच, नगरसेवक घरातच, झेडपी घरातच, बाकीच्याने बसा बोंबलत. हे जी सतरंजा टाकणारे तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ता नावाची जमात आहे ना, आयुष्यभर असेच माती जाणार किंवा घालून घेणार. बरं मला सांगा, हे सगळं जरी मी म्हणतोय ते खरं असलं, कार्यकर्त्यांनी सुद्धा करिअर म्हणून काहीतरी केलं पाहिजे की नाही? कार्यकर्ते, मी आतापर्यंत जे काही सांगितलं, हा कार्यकर्ता फक्त सरेंडर होतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कार्यकर्ता करिअर म्हणून आपल्या कामाकडे पाहत नाही. जो कार्यकर्ता करिअर म्हणून आपल्या कामावर विश्वास ठेवून काहीतरी चांगलं करतो ना, तो पुढे जाऊ शकतो. कार्ड वापरणारे आणि दुकान चालवणाऱ्या लोकांपेक्षा कधीही संघर्ष करणारा कार्यकर्ता सगळ्यात मोठा असतो. मोठा होतो सुद्धा. संधी मिळाली आणि संधी मिळवली, त्याला त्याची ओळख सांगायची गरज नाही. लोकांनी त्याला ओळखलं पाहिजे. वेळ अशी निर्माण केली पाहिजे की तुमच्या नेत्याला नाही ओळखलं तरी चालेल, पण तुमच्या कामातून तुम्हाला ओळखलं पाहिजे. तुम्हाला ओळखलं तर तुमच्या ब्रँडची ओळख होते, आणि तुमच्या ब्रँडची ओळख झाली की तुमच्या नेत्याची ओळख आपोआप होते. नेता त्याच्या कर्तृत्वाला किंवा त्याच्या बुद्धिमत्तेला त्याचं काम करू द्या, पण तुम्ही सुद्धा कष्ट केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, करिअर ओरिएंटेड काम केलं पाहिजे. आजकाल हार्ड वर्कवर लोक जास्त लक्ष देतात. स्मार्ट वर्क पण केलं पाहिजे. स्मार्ट वर्क शिवाय कार्यकर्ता जगू शकणार नाही. स्मार्ट वर्क केलं, चांगलं क्वालिटीचं केलं तरच कार्यकर्त्याला आता किंमत आहे. अन्यथा कार्यकर्ता झिजून आणि मला कधी रिस्पेक्ट देतील ह्या आविर्भावात कधी मरून जाईल ते सुद्धा कळणार नाही. नेत्यांना आता कार्यकर्त्याची गरज नाही. नेते रोज उठले की काहीतरी गद्दारी करतात, बंडखोरी करतात आणि कुणाच्या तरी पायदळी सरेंडर होतात. कार्यकर्ता स्वाभिमानी असतो, अभिमानी असतो, आणि कार्यकर्ता निष्ठावंत असतो. निष्ठावंत लोकांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना ते जातीपातीच्यात उतरंडी सोडून द्या. कार्यकर्ता जर प्रामाणिक असेल आणि आपल्या विचाराशी बांधील असेल ना, तो कार्यकर्ता कधीच मरू शकत नाही. तो कार्यकर्ता, तसा कार्यकर्ता किंवा तो कार्यकर्ता खरं तर आज महाराष्ट्राला आणि तुम्हाला आम्हाला अपेक्षित आहे. संख्या कितीही असू द्या, गर्दीपेक्षा दर्दी लोक कधीही कुठेही चकाकतात, उजळून दिसतात, फक्त ते कर्तृत्वाच्या जोरावर. खरं आहे का? असेल तर मान्य करा, नसेल तर सोडून द्या. आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.